केला जात आहे। अंबादास दानवे यांनी या संदर्भातलं ट्विट केलेलं आहे। अजित पवार या संदर्भात काहीच बोलण्यासाठी तयार नाही। तुम्ही स्वतः पुण्याचे आहात, नेमकं काय प्रकार? मुळामध्ये जो काही तुम्ही विषय सांगताय घोटाळ्याचा, त्याच्याकडे माझ्याकडे कोणताही कागद नाही। तुमच्याकडे कागद असेल तर मला द्या। मी तो वाचलाच नाही, समजलाच नाही, तर मी त्याच्यावर उत्तर देण्याचा संबंध येतच नाही। राहिला विषय, खुद्द पार्थ दादांनी सांगितलेला आहे मी कोणता घोटाळा केलेला नाहीये आणि त्याचं उत्तर ते जे कंपनीचे मालक आहेत ते देणार आहेत। पण मग असं असेल, पार्थ पवार जर स्वतः असं म्हणत असेल तर मग अजित पवारांना माध्यमात जर प्रश्न विचारत आहेत, मग अजित पवार माध्यमांना का टाळतात? आता मी ऐकून घ्या, आता मीटिंग चालू आहे स्थानिक स्वराज्याच्या याच्यामध्ये। आमचं टार्गेट स्थानिक स्वराज्यामध्ये आमचे लोकप्रतिनिधी कसे निवडून येणार त्याच्यासाठी हा अजेंडा लावलेला आहे। त्याच्यामुळे दादा बोलले नसतील। आता ते पुढच्या म्हणजे जो काही आहे विषय, कुणी बोलायचा कुणी नाही, ज्यांची कंपनी आहे ते बोलणार आहेत ना। पण केवळ 300 कोटी रुपयांमध्ये हा संपूर्ण मालमत्तेचा व्यवहार झालेला आहे। त्याच्यामध्ये जी स्टॅम्प ड्युटी लावलेली आहे त्याची किंमत अगदी 500 रुपये आहे। सोशल मीडियावरती या सगळ्यामध्ये धुमाकूळ होताना पाहायला मिळते। आरोप केले जातात। अंबादास दानवे यांनी स्वतः या संदर्भातलं ट्विट केलेलं आहे आणि आपण बघतो की असं सगळं असताना राष्ट्रवादीच्या एकही नेत्याकडून या संदर्भातलं कोणतंही उत्तर दिलं जात नाही। अंबादास दानवे साहेब एका चांगल्या पक्षाचे आमदार पण आहेत आणि विरोधी पक्ष नेते आहेत। माझी विनंती आहे त्यांना पेपर बघून आरोप करावे। आता राजकारणात नवीन ट्रेंड आलाय। स्थानिक स्वराज्य संस्था आली की 300, 500, 1000, 2000, 10000, 20000 म्हणजे ते कोटी तर शून्य मलाही मोजता येणार नाही शिकले असेल तर, असे ते आरोप होत असतात। आणि सोशल मीडियावरचे आरोप हे कधी त्याला उत्तर द्यावं लागतं, जेव्हा ते खरे असतील तर असतं। आभासी दुनियावर आरोपांवर उत्तर देणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण माझ्यासाठी असेल किंवा अज्ञान दिसेल। त्याच्यामुळे मला त्या प्रकरणातली माहिती नाही। या प्रकरणाचे जे काही आरोप होतात ते कंपनीचे मालक जे आहेत ते व्यवस्थित मध्ये उत्तर देतील। तुमचं असं म्हणणं आहे का की केवळ निवडणूक आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने आरोप होते? हो, निश्चित आहे। अचानकपणे रात्रीतनं बत्ती लागते आणि होतं म्हणल्यानंतर आता त्याच्यामध्ये काही तुमच्याकडे कागद असेल तर द्या ना मला। स्टॅम्प ड्युटी वाचवली का काय, म्हणजे जे काय तुम्ही 300, 750 काहीच नाहीये। फक्त सोशल मीडियावर ट्विटिंग आणि सोशल मीडियावरच्या बातम्या, त्याच्यावर बोलणं अयोग्य आहे। मग अजित पवारांना कोण बदनाम? जे बदनाम करतात येत्या काळात त्यांचे चेहरे समोर येतील। कालपासून सुरुवात केली आहे। एका दिवसात इन्व्हेस्टिगेशन होणं अवघड आहे, कळेल ते समोर येईल। आपण बघतो की पार्थ पवार यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं असल्याचं रुपाली ठोंबरे म्हणत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये मी कोणताही घोटाळा केला नसल्याचं पार्थ पवार यांचं म्हणणं आहे आणि केवळ निवडणुका तोंडासमोर आहेत आणि त्याच्यामुळेच अशा पद्धतीची बदनामी केली जात आहे किंवा अशा पद्धतीची प्रकरणं जे आहेत ती बाहेर काढली जात आहेत। अशा पद्धतीचं स्पष्टीकरण खरं तर रुपाली ठोंबरे आपल्याशी बोलताना देताना पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद रुपाली या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय की आता या प्रकरणात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। आगामी निवडणुकीमुळे विरोधकांकडून टार्गेट केला जात असल्याचा प्रयत्न होतोय अशी प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे यांनी दिलेली आहे। तसंच दानवेंनी पेपर वाचून आरोप करावेत, केवळ सोशल मीडियावरील माहितीवरून आरोप करणं चुकीचं आहे असं देखील ठोंबरे पाटील यांनी म्हटलेलं आहे।